बोंधू खरात असो खरात म्हणजे नाशिकचे यांच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज निषेध कार्यक्रम घेत आहोत। त्या निमित्ताने आपण सुद्धा या ठिकाणी निषेध कार्यक्रम घेतोय, कारण आपण अनेक वेळा बघितलेलं आहे। मग ते मला तर आपण बघितलं की युट्यूब वरती बरेचसे व्हिडिओ येत आहेत, इंस्टाग्राम वर व्हिडिओ येत आहेत की महिलांची या देवाच्या नावावरती आणि इतर जे काही कामं घेऊन गेले तर महिलांवरती कसं शोषण होतं। आणि आतापर्यंत जे आपण बघतोय त्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त व्हिडिओ हे पोलिसांना सापडलेले आहेत। परंतु इतकं मोठं काम करून सुद्धा आज या भाजपचे जे काही आमदार आहेत ते आमदार त्याला पाठिंबा देण्यासाठी, म्हणजे त्याला अटक झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एक देवाचा अवतार आहे असं सांगून त्याला पाठिंबा देत आहे। तर आपण त्याचा निषेध करतोय, कारण जिथपर्यंत देवाच्या नावावरती हे असं चालत असेल तर ते आपण सहन करून घ्यायचं नाही। म्हणून पूर्ण याच्यामध्ये जर या असंस्कारातला शिक्षा झाली नाही तर आपण येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने आपण रस्त्यावरती उतरायचं आहे आणि त्याला शिक्षा करण्यासाठी या सरकारला आणि पोलीस प्रशासनाला आपण भाग पाडणार आहोत। तर आजचा आपण हा कार्यक्रम जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा आपण नक्कीच या डहाणू तालुक्यातून रस्त्यावर उतरतो की ज्या दुसऱ्या ठिकाणी असे काही महिलांवरती असतील किंवा इतर जे खालच्या पातळीचे आपले समाज आहेत, आदिवासी समाज असेल किंवा बिगर आदिवासीचे अल्पसंख्याक आहेत, यांच्यावरती जे अन्याय होतात तेव्हा आपण डहाणू तालुक्यातून मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरतो की जी दुसऱ्या ठिकाणी दशा होते ती आपल्या इथे अन्याय होऊ नये म्हणून जनजागृती म्हणून आपण या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये असो खरातला जर शिक्षा झाली नाही तर नक्कीच आपण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू।